चला तर मग आजच्या भागात काय नेमकं घडलंय ते जाणून घेऊया। सगळ्यात आधी शरूला सांगण्यासाठी आकाश, साक्षी, मॅक आलेले असतात आणि तिला म्हणत असतात की यार प्लीज यार तू आता पुन्हा ऑफिसला ये, पुन्हा जॉईन हो। पण आता तिचा हट्ट असतो की मला हे सगळं काही शायनरने सांगितलंच नाही आहे। पण आकाशसाठी त्याचा बिझनेस खूप जास्त महत्त्वाचा असतो। सोबतच ना त्याला त्या बिझनेसमध्ये शरूमुळे खूप चांगली प्रोग्रेस मिळालेली असते आणि त्यामुळेच ना आता तिला असं वाटत असतं की या सगळ्यात ना जर शरू आपल्या मदतीला असेल तर आपला बिझनेस पुढे जाऊ शकतो। म्हणून साक्षी आणि त्यासोबत आकाश दोघंही जण फोर्स करत असतात आणि दोघंही जण सांगतात की प्लीज प्लीज काहीतरी हेल्प करा। आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता थोडासा विचार ना शरू करू लागते। शरू जेव्हा विचार करते तेव्हा ती म्हणते की प्लीज प्लीज तुम्ही असं मला मस्का लावू नका। पण मॅक तिला म्हणतो की बघ घरातल्यांना कोणाला तुला सांगायचं नाही आहे ना की तू शायनरच्या ऑफिसमध्ये काम करते, सांगूच नको ना, तू असंही काम करू शकतेस असंही बोलून आता तो तिला समजावत असतो। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की साक्षीसुद्धा सांगते की प्लीज तू जर असं करणार असशील तर आम्हाला आमचा बिझनेस बंद करावा लागेल, कारण जोपर्यंत तू कामावर रुजू होत नाही आहेस ना तोपर्यंत त्या राधिका सुभेदार जे आहेत त्या काही कॉन्ट्रॅक्टवर साईन करणार नाही आहेत। त्यापेक्षा तू पटकन ये जॉबला आणि मग काय साईन होऊन जाईल आणि माझाही बिझनेस पुढे जाईल असं आकाशचं म्हणणं असतं। साक्षीसुद्धा आता खूप जास्त शरूला फोर्स करत असते। आता शरूला एवढा फोर्स केल्यामुळे शरू म्हणते की ठीक आहे मी यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे ते म्हणजे त्या शायनरने माझी माफी मागावी, कारण शायनरने माफी मागितली तरच मी येईन, कारण अजून तो तर मला बोलत नाही आहे ना कामावर यायसाठी असंही आता शरू बोलत असते। त्यावर साक्षीला टेन्शन आलेलं असतं कसं सांगायचं जयला। पण आता ती मोठा धीर करते आणि साक्षी जी आहे ती फोन करते आणि साक्षी जेव्हा आता जयला कॉल करते तेव्हा जयला म्हणत असते की काय चाललंय, ऑल ओके ना दादा, दादा एक प्रॉब्लेम आहे रे, त्यावर सोल्युशन तर तूच देऊ शकतोस। आता जय म्हणतो आता काय, अरे तुला तर माहिती आहे ना तर राधिका सुभेदारने काय सांगितलं आहे, कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन हवी आहे, पण ते कसं मॅनेज करायचं आहे ना मला खरंच कळत नाही आहे, कारण शरूला अजूनही तू कामावर बोलवत नाही आहेस, एकदा प्लीज तिला कामावर बोलवतोस का, म्हणजे तू बोलवलंस आणि तू माफी मागितलीस ना तर ती नक्कीच येईल। मग आता जय म्हणतो मी आणि त्या मुलीची माफी मागायची नाही, माझ्याच्याने शक्य होणार नाही आहे, ती कामावर नाही आली ना तरीही चालेल। आता जयसुद्धा त्याचा ॲटिट्यूड घेऊन बसलेला असतो, त्यालाही काही शरूची माफी वगैरे मागायची नसते आणि त्याने डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं। मग आता शरू म्हणते बघितलं का हा शायनर आहे ना मला काही माफी वगैरे मागत नाही आहे माझी, त्यामुळे मी काही कामावर येणार नाही आहे, जेव्हा तो माझी माफी मागेल तेव्हाच मी कामावर येईल, बघा आता तुम्हाला काही करता येतं आहे का। त्यावर मात्र आता सोल्युशन तर मॅककडे असतंच। मॅक म्हणत असतो की ठीक आहे तायडे बघतोच मी। तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा पम्हाला पैशांची गरज असते तेव्हा पम्मा आता पैशांची गरज असल्यामुळे इतरत्र फिरत असते, कारण तिला असं वाटत असतं की नक्कीच आपण बाहेर कॅटरिंगच्या बिझनेसशिवाय वेगळं काही अजून केलं म्हणजे अजून काही ऑर्डर्स वगैरे मिळाल्या तर आपल्या बिझनेससाठी आपल्याला पैसे मिळवण्यासाठी ते फायद्याचं ठरू शकतं असंही तिला वाटत असतं। आणि म्हणूनच ती आता एका मोठ्या कंपनीमध्ये गेलेली असते आणि इथं डबे वगैरे हवे असतील तर माझ्याकडे तुम्ही सांगू शकता। त्यावर ती बाई जी आहे ती म्हणत असते तुम्हाला मी ग्रुपमध्ये ॲड करते। मग तर झालं, मग तसंच ना आता तिकडनं जेव्हा बाहेर पडते ना तेव्हा आता तिथे असणाऱ्या पोळी भाजी केंद्रामध्ये सुद्धा ती चौकशी करत असते आणि म्हणत असते की तुम्हाला जर काही गरज असेल तर सांगा, म्हणजे मला पुरणपोळ्या त्याचसोबत पोळ्यासुद्धा उत्तम करता येतात, माझा कॅटरिंगचा बिझनेस आहे असंही तिने सांगितलेलं असतं। तर आता तरी सध्या काहीच गरज नाही आहे आणि काय आहे ना पावसाळा असल्यामुळे थोडं आता विकत आहे, ऑलरेडी आमच्याकडे आहेत, पण जर गरज लागली तर सांगेन। मग आता दुसरीकडे सुद्धा ती गेलेली असते, तिथे सुद्धा त्या मुलाला ती सांगते तर तो मुलगाही सांगतो की आता आम्हाला कोणाचीच गरज नाही आहे, जेव्हा असेल तेव्हा मी सांगेन। मग आता पम्मा त्याला म्हणत असते की निदान तुम्ही नंबर तरी लिहून घ्या, पण आता तो नंबरही लिहून घेत नसतो। पम्माला समजत नसतं की कशी सुभाषला आता पैशांमध्ये आशूच्या लग्नासाठी मदत करायची, डोकं काहीच काम करेनासं झालेलं असतं। पम्मा बिचारी एका झाडाखाली अक्षरशः बसते, तिला आता सुभाष जे काही बोलला होता ते आठवतं, त्याचसोबत त्यांचा झालेला अपमान म्हणजे
म्हणजेच ना गौतमची आई तेजस्विनी हिने जो काही अपमान केलेला होता तो सारखा आठवत राहतो. खरंच आहे, पैसे नसतील ना तर काहीच पॉसिबल नाही आहे. पैशांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा असंच तिला वाटत असतं. दुसरीकडे जय आता कंपनीमध्ये आपलं काम करत असतानाच तिथे आता मॅक आणि आकाश येतात. आता त्याला जयला बाटलीत उतरवायचं असतं आणि यासाठी त्यांची धडपड सुरू असते. जयला आता ते म्हणत असतात की एक प्रॉब्लेम झाला आहे. आकाश हे मुद्दामूनच बोलत असतो तर जय म्हणतो की काय प्रॉब्लेम झाला आहे सांगाल का. त्यावर आकाश त्याला म्हणत असतो की प्रॉब्लेम म्हणजे काय झालं आहे कसं सांगू यार तुला, कारण आपण वेगवेगळे इंटरव्ह्यूज घेतोय, मुलीसुद्धा येत आहेत, फक्त शायनिंग मारतात आणि निघून जात आहेत. कामामध्ये काहीच त्यांचं जे काही शोरूममध्ये होता ना स्पार्क तो कामामध्ये त्यांचा काहीच दिसत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं आहे की आपल्याला शर्वरीला काही झालं तरी ह्या कंपनीत पुन्हा बोलवावं लागणार आहे. मग आता जय यावर काहीच रिॲक्ट होत नसतो तर मॅक बोलतो की हो हो बरोबर आहे, तायडी तर उत्तम काम करायची आणि तायडीमुळे तर एवढी मोठी डील मिळाली आहे. आणि तसंही राधिका सुभेदार यांनी सांगितले ना की तायडी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही कंपनीत काम होणार नाही आहे. मग काय करायचं. त्यावर आकाश विचार करतो त्यापेक्षा मी एक काम करतो, मी आता ना कंपनीच बंद करून टाकतो. काय बोलतोय दादा, पटते का तुला हे सगळं, असंही आता म्हटलं जातं. त्यावर जय म्हणतो की असं काही करू नकोस, थांब एक मिनटं मी फोन लावतो. आणि असं बोलून जयने आता शरूला कॉल केलेला असतो. तर इकडे शरू अनुसोबत कॉलेजची फी भरायला जायला निघालेली असते आणि गाडीवरच अनु म्हणते की शायनरचा फोन आला आहे. तर फोन स्पीकरला टाक, दे माझ्याकडे इथे फोन, असं बोलून अनुला शरू फोन रिसीव करायला सांगते. त्यानंतर आता कुठे आहेस, त्याबरोबर मला जरा बोलायचं आहे. तर शरू गाडी बाजूला लावते आणि स्पीकर बंद करून शायनरसोबत बोलत असते. अनु तिचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करते. जय आता तिच्याशी बोलत असतो. जय तिला म्हणत असतो की कुठे आहेस तू. त्यावर शरू म्हणते की मी कॉलेजला जाते बहिणीची फी भरायला. त्यावर बोल ना पटकन, काय झालं आहे, कशाला कॉल केला आहेस, मला हा फोन कानाला लावून बसायला टाईम नाही आहे, असंही आता शरू सांगत असते. तेच आता इकडे ना शरूच्या मोबाईलची बॅटरी ऑलरेडी संपत आलेली असते. जय बोलत असतो. जय आता हळूहळू का होईना त्याला सॉरी बोलायला जाणारच असतो. तेच आता इकडे ना फोन नेमका कट होतो. फोन कट झाल्याबरोबर इकडे लगेच शरू म्हणते की अरे यार, चार्जिंग पण आताच संपायचं होतं का. काय ग अनु, आपल्याकडे पॉवर बँक वगैरे आहे का. अनु म्हणते की नाही ग, आता तर मी आणला नाही आहे. अरे यार, हा शायनर काहीतरी बोलणार होता असंही आता शरूला वाटत असतं. इकडे जय हॅलो हॅलो बोलत असतो. तर जयला नंतर समजतं की त्याचा फोन कट झाला आहे. मग आता तो मॅक आणि त्याचसोबत आकाशला सांगतो, बघितलं का हिला किती माज आहे, हिच्याशी मी बोलत होतो पण हिने फोन कट केला. असं म्हटल्याबरोबर आता मॅक आणि आकाशसाठी हे सगळं काही अजूनच डिफिकल्ट होतं, कारण ते कसं कसं जयला मस्का लावत होते त्यातच आता हा फोन. त्याबरोबर आता इकडे ही म्हणत असते की चल बाबा आपल्याला उशीर होतोय. काय बोलत होता ग शायनर, काय काम होतं त्याचं, असंही अनुमुद्दामच शरूला बोलत असते. शरू सांगते की काही नाही, बघूया काय आहे ते काम. तर त्यानंतर मात्र आता मॅकच्या डोक्यात एक कल्पना येते. मॅक उगाचच सांगत असतो की मला तर मेसेज आला आहे राधिका सुभेदार यांचा, त्या म्हणतायत झालंय का सगळं काही, म्हणजे त्या मुलीला पुन्हा कामावर रुजू करून घेतलंय का. मग आता जयला टेन्शन आलेलं असतं. जय विचार करतो की यार काय करू या मुलीचं, या मुलीला सॉरी बोलायला चाललेलो पण त्या मुलीने सॉरी ॲक्सेप्टच केलं नाही, फोन कट करून टाकला. आकाश आणि त्याचसोबत आता मॅकही मुद्दामून त्रास द्यायचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून काही झालं ना तरीसुद्धा या ताईला म्हणवायचंच. मग आता शेवटी मला असं वाटतंय की तुम्ही साक्षीताईला सांगूनच टाकाव तुमचा भाऊ काही कामाचा नाही आहे. मग त्यावर जय म्हणतो की मॅक काय झालं आहे तुझं. मग आता मॅक आणि आकाश जयला सांगतात की फोन होत नाही आहे ना, मला तर असं वाटतं की तुम्ही पर्सनली जाऊन तिला भेटा, पर्सनली जाऊन भेटाल ना तेव्हा तिला तुम्ही नक्कीच सॉरी बोलाल आणि ते सॉरी ते ॲक्सेप्टही करेल, कारण मला माहिती आहे ना त्याच्या सवयी, असंही आकाश म्हणत असतो. आकाश आणि मॅक अशा पद्धतीने जयला पिडत असतात ना की जयने सगळं काही सोडून अक्षरशः शरूकडे जाण्याचा निर्णयच घेतलेला असतो. पमा जी आहे ती आता घरी आलेली असते आणि पमा थकून बागून घरी आलेली असताना पाणी वगैरे पिऊन घेते, कारण तिला अजूनही कोणतंही काम मिळालेलं नसतं. मग तरीसुद्धा ती आता पुन्हा एकदा एक कॉल लावायचं ठरवते, कारण येताना तिने एकाकडनं नंबर आणलेला असतो. एका ठिकाणी कॉल करते आणि ती विचारते की मला जरा काम हवं होतं, मिळेल का, म्हणजे मी पोळ्या चपात्या ह्या सगळ्या काही करू शकते, पुरणपोळ्यासुद्धा मी करते, जर काही असेल
असेल तर सांगा. मग आता तिला एक समोरची बाई जी आहे ती म्हणत असते की ठीक आहे, तुम्हाला आम्ही काम देऊ शकतो, पण तुमचा स्पीड कसा आहे, मी 100-150 चपात्या बनवते तसंही. मग तुम्हाला तासाला बऱ्याच चपात्या बनवाव्या लागतील. उद्या 500 चपातींची ऑर्डर आहे, तुम्हाला तासाला 100 चपात्या बनवाव्या लागतील. तेवढा स्पीड आहे का तुमचा? आता पम्मा थोडा विचार करते. पम्माच्या डोक्यात आता तेच विचार सुरू असतात की काय करावं, खरंच ही ऑर्डर स्वीकारावी का? पण नंतर सुभाषचं बोलणं आठवतं आणि त्यामुळे पम्माला न जाऊन का होईना ही ऑर्डर स्वीकारावी लागते. मग ती विचारते की ह्याचे पैसे साधारण किती भेटतील. त्यावर तिला सांगितलं जातं की 1000 रुपये तुम्हाला देऊ आणि तुमचं जर काम चांगलं असेल तर नंतर आपण बघूयाच, असंही आता बोललं जातं. त्यामुळे आता पम्मा ही ऑर्डर घ्यायला तयार होते. पम्मा म्हणत असते की ठीक आहे, उद्या मी 500 चपात्या करायला येते. आता कुठे जाऊन पम्माला बरं वाटत असतं. दुसरीकडे अनुच्या कॉलेजच्या बाहेरच शरू पोचलेली असते. आता अनु म्हणत असते की ताई मी जाऊन येते, पटकन फीस भरते आणि येते. पण अनु आता तिला एकटीला सोडत नसते. अनुला आता तिलाच आतमध्ये एकटीला जायचं असतं, पण शरू मात्र सोडत नसल्यामुळे शरू म्हणते की तू आतमध्ये जाऊन मैत्रिणींसोबत टाईमपास करशील आणि मला ते चालणार नाही, चल मीही तुझ्यासोबत येते. आता दोघीही जणी आतमध्ये फीस भरायला गेलेली असतात. तेच आता इकडे मात्र जय म्हणत असतो की हेच कॉलेज आहे, बरोबर मी पोचलोय आणि हे काय, हिची बेबू सुद्धा इथेच आहे. तो स्कूटी बघून बोलतो. दुसरीकडे आता मॅक म्हणत असतो की काय झालं, काही होतंय का सर? कारण आहे ना 5 वेळा फोन येऊन गेले आहेत राधिका सुभेदार यांचे. त्यांनी आता विचारले की काय फायनल करायचंय की नाही, त्यामुळे बघा कुठपर्यंत पोचलंय तुमचं हे सॉरीचं प्रकरण. जय म्हणतो की मॅक माझे प्रयत्न सुरू आहेत, थांब जरा, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. आता जयला काही केलं तरी सुद्धा शरूला सॉरी बोलायला जावंच लागणार असतं आणि तो त्यासाठी तर तिथे पोचलेला असतो. इकडे गौतम आपल्या हाती लागत नाहीये, त्यामुळेच ना स्मायरा जी आहे ती खूप जास्त वैतागलेली असते. तिला आता असं वाटत असतं की खरंच जर गौतम माझ्या हातातनं गेला तर मी काय करू. तिचं डोकं काम करण्याचं झालेलं असतं. तेच आता ती ठरवते की तेजस्विनीला कॉल करायचा आणि म्हणून तेजस्विनीला फोन करून ती आता गौतमबद्दल खोटं नाटं सांगते आणि ती म्हणत असते की मला ना तुम्हाला गौतमबद्दल काहीतरी सांगायचे. तेजस्विनी म्हणते की काय? त्यावर गौतमबद्दल खरं तर ना हेच सांगायचं होतं की गौतम मला ना एका मंदिराजवळ दिसला होता आणि तो एकटा नव्हता, त्याच्याबरोबर ती मुलगी सुद्धा होती. कोण मुलगी कोण? मग आता तेजस्विनीला मुद्दामूनच ना स्मायरा सांगत असते की एक मुलगी होती, बहुतेक तिच्यामुळेच त्याने हे सगळं केलं असावं. तीच मुलगी होती, पण ती मुलगी आणि तो देवळात होते, दोघंही जण बोलत होते. तेजस्विनी आता विचार करते. तर दुसरीकडे मात्र मुद्दामून स्मायरा सांगते की जरा लक्ष द्या, पुन्हा जर काही करायला नको त्याने, कारण त्या मुलीने पुन्हा जर काही धोका वगैरे दिला आणि मग काही गोष्टी केल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतात ना, गौतमवर थोडा लक्ष ठेवा, असं देखील स्मायरा मुद्दामून तेजस्विनीला सांगते. स्मायराने तेजस्विनीला हे सगळं सांगितल्यानंतर ती सुद्धा आता विचार करू लागते आणि तिला सुद्धा हेच वाटत असतं की खरंच ना आपल्याला काळजी घ्यायला हवी आपल्या मुलाची. मग आता नेमका गौतम किचनमधूनच रूमकडे जायला निघालेला असतो. तेच आता तेजस्विनी थांबवते आणि तेजस्विनी त्याला विचारते की देवळात कधीपासून तू जायला लागला, कारण याआधी तू कधीच जात नव्हता. गौतमही आता चकित होऊन आपल्या आईकडे पाहू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.